नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आपल्या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला खूप सुंदर आणि हेल्दी अशी रेसिपी दाखवणार आहे। तर इथे मी दूध घेतलेला आहे। आपला जो कॉफी कप असतो ना, तर तो साधारणतः 1 कप भरून आणि आपले चहाचे जे कप असतात तेवढे 2 कप भरतील एवढं मी गाईचं तापवून थंड केलेलं दूध घेतलेलं आहे। आता या थंड दुधामध्ये मी 1-2 चमचे दही मिसळणार आहे आणि यापासून आपल्याला डाएटसाठी म्हणा, वजन कमी करण्यासाठी म्हणा किंवा तुम्ही वेट मेंटेनन्सवर असाल, तुम्हाला काहीतरी हेल्दी पण गोड खाऊशी वाटत असेल, ज्याच्यामध्ये साखर नसेल, गूळ नसेल, तर हा तसा पदार्थ असणार आहे। तर दूध तुम्ही फुल क्रीम घेऊ शकता किंवा टोन घेतलं, साधं आपलं गाईचं घेतलं, तर जे दूध असेल ते तुम्ही घ्या। पण ते दूध गरम करून त्याच्यानंतर नाही का आपण फ्रीजमध्ये थंड करायला ठेवतो, तर त्या पद्धतीने थंड असलेलं दूध असावं। तर इथे आपल्याला गॅसचा वापर करायचा नाही आहे, कुठेच काही म्हणजे शिजवत वगैरे बसायचं नाही आहे। आता इथे मी एक फुलपात्र भरून ओट्स टाकलेले आहेत। हे प्लेन ओट्स आहेत, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला, मीठ वगैरे असं काहीच नाही आहे। तर तुम्ही कोणत्याही ब्रँडचे ओट्स घेऊ शकता आणि सुट्टे ओट्ससुद्धा भेटतात, म्हणजे ज्याला काही कुठली कंपनी वगैरे नसते, पण आपल्या आरोग्यासाठी हे ओट्स चांगले असतात, त्याच्यामध्ये कमी कॅलरी असतात, म्हणून ते 1 वाटीभर किंवा फुलपात्रभर ओट्स घ्यायचे। तर याच्यामध्ये साधारणतः 2 जणांचा नाश्ता, जेवण किंवा काय म्हणतात डिनर होऊ शकतो। जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर तेवढं अन्न पुरेसं असतं। त्याच्यानंतर मी 2-3 चमचे अळीव घेतलेले आहेत आणि हे अळीव ज्याच्यामध्ये फायबर खूप असतं आणि ज्या महिलांच्या डिलिव्हरी झालेल्या आहेत, म्हणजे ज्यांनी आता एका बाळाला जन्म दिलेला आहे, तर डिलिव्हरीनंतरसुद्धा आपल्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी हे अळीव खूप कामात येतात आणि आपल्या हाडांसाठी सुद्धा चांगले असतात आणि मुलींच्या, महिलांच्या सर्वांच्याच आरोग्यासाठी हे चांगले असतात। तर अळीव, त्याच्याबरोबर 4-5 ओल्या खोबऱ्याचे काप, 4 खजूर बारीक करून मी टाकलेले आहेत आणि 2-3 बदाम होते, तर तेही बारीक करून म्हणजे तुकडे करून याच्यामध्ये टाकले। खजूरमुळे काय होईल की आपल्याला नैसर्गिक गोडपणा या पदार्थाला भेटणार आहे। आपण सोक्ड ओट्स बनवतो आहोत, म्हणजे भिजवलेले ओट्स, आणि जे आपल्याला खायला एकदम म्हणजे थंड जी खीर आपण खातो किंवा बासुंदी खातो किंवा आपण काहीतरी म्हणजे गोड पदार्थांवर दही वगैरे टाकून खातो बघा, तर त्या पद्धतीची चव लागेल। आणि रात्रभर आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे। तुम्ही नॉर्मल टेम्परेचरलाही ठेवू शकता। अगदी उन्हाळ्यात बनवत असाल तर मग फ्रीजमध्ये तुम्ही रात्रभर हे भिजायला ठेवून द्या आणि बाकी ऋतूमध्ये सुद्धा तुम्हाला थंड खायची आवड असेल तर तुम्ही ते फ्रीजमध्येच भिजण्यासाठी म्हणून ठेवून देऊ शकतात। पण दुसऱ्या दिवशी खाताना मग उन्हाळ्याऐवजी दुसरा ऋतू असेल तर नॉर्मल टेम्परेचरला हे सगळं मिश्रण येऊ द्या आणि मग त्याच्यावर तुम्ही तुमच्या आवडीची फळं टाकू शकतात। तर इथे मी आंबा घेतलेला आहे, त्याच्यानंतर ड्रॅगन फ्रूट घेतलेला आहे आणि काही केळ्याचे कापसुद्धा टाकणार आहे। तुम्ही प्लम टाकू शकता किंवा तुमच्याकडे फक्त सीड्स असतील, म्हणजे काजू असतील, भोपळ्याच्या बिया असतील, तर त्या तुम्ही याच्यावर टाकून खाल्ल्या तरीही चालेल। आणि बाकी जी आपल्या आवडीची फळं असतात तर त्याच्यापैकी काही फळं आपण अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आणि या भिजवलेल्या ओट्सच्या मिश्रणावर टाकायचे आणि त्याच्यानंतर आपण हे खाऊ शकतो। याच्यामध्ये काय होतं, कमी कॅलरीही असतात आणि फायबर असल्यामुळे काय होतं, आपलं पोट जे आहे ते जास्त वेळासाठी भरून राहतं, आपल्याला लवकर भूक लागत नाही। आणि याच्याबरोबर आपण आपलं रोजचं चालणं असेल किंवा चांगला आहार असेल, भरपूर पाणी असेल, या गोष्टी पाळल्या तर वजन कमी करायला फार मदत होते। फळांमुळे काय होतं, नैसर्गिक गोडपणा या थंड झालेल्या ओट्सला मिळतो आणि आपण खाताना आपल्याला अगदी असं वाटतं की आपण साखर किंवा गूळ काहीतरी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि थंड एक प्रकारची खीर खातोय। तर हे एकदम हेल्दी व्हर्जन आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारच्या रेसिपी बघायला आवडतील हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। कशी वाटली तुम्हाला ही हेल्दी रेसिपी तर ते कळवा। जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे ते सुद्धा त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा फळं उपलब्ध असतील किंवा ओट्स आणलेले असतील, काय करून खावं त्याचं असा प्रश्न पडत असेल तर तुम्ही नक्कीच ते बनवून खाऊ शकता। घरातल्या लहान मुलांना किंवा जी वृद्ध असतात, म्हणजे आपले आजी आजोबा वगैरे, की ज्यांना थोडं चावायला वगैरे प्रॉब्लेम होतो, तर त्यांनासुद्धा तुम्ही अशी मऊ फळं याच्यावर टाकून दिली किंवा नुसते भिजवलेले ओट्स जरी खायला दिले तरी पण त्यांचं मन हे तृप्त होऊ शकतं। धन्यवाद।